11 लाख बहिणींचे फॉर्म भरलेत. 3 लाख बहिणींची आता पात्रता होईल. आज ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, येत्या आठवडाभरात राखी पौर्णिमेच्या अगोदर 2 दिवस हे पैसे माझ्या बहिणींच्या खात्यात जातील. त्या 2 दिवसाच्या अगोदर पासूनच माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाऊ लागले. मला सांगा, तुमच्या खात्यामध्ये किती माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वरती करा. हे विरोधकांनी चित्र पाहावं. या योजनेला आज ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, तुम्ही काळजी करू नका. 11 लाख बहिणींचे फॉर्म भरले आणि 8 लाख बहिणींचे पात्र ठरले. मी जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जे 3 लाख उरले ते जिल्हाधिकारी म्हणाले येत्या आठवडाभरात त्यांची पात्रता होऊन जाईल, म्हणजे त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील. 11 लाख बहिणींचे फॉर्म भरलेत आणि 8 लाख बहिणी पात्र ठरल्या. 3 लाख बहिणींची आता पात्रता होईल. खरं म्हणजे 1,40,00,000 माझ्या बहिणींनी फॉर्म भरले. त्याच वेळेस विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर झाले. सरकारवर विश्वास ठेवला तुम्ही आणि फॉर्म भरले. आणि आपल्याला मी सांगतो, ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत, 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले नाहीत, पात्र नाही झालं, सप्टेंबर मध्ये तुमचे फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार. मी एवढंच सांगतो, हा जनतेचा पैसा आहे. हा जनतेलाच आम्ही देणार, माझ्या बहिणींनाच देणार. कारण ही योजना कधीच बंद होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी सांगतो, 1,500 रुपये आम्ही दिले, तुम्ही आशीर्वाद दिला, सरकारचं बळ वाढवलं, तर 1,500चे 2,000 होतील, 2,000चे 2,500 होतील, 2,500चे 3,000 होतील. कारण तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही. कारण तुम्हाला आम्हाला लखपती बहिणी झालेलं पाहायचं आहे. लखपती बहिणी झालेलं पाहायचं या तुमच्या भावांना. कुठल्याही परिस्थितीमध्ये किती काही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही, बंद होणार नाही, बंद होऊ देणार नाही. हा विश्वास तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. मुलीच्या बाबतीमध्ये आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं, मुलींना देखील उच्च शिक्षण घेता यावं, इसलिए यासाठी 50% फी आम्ही 100% केली. सर्व फी आता सरकार भरणार.